SYBA समग्र लक्ष अर्थशास्त्र 3 सेमिस्टर 4 यामध्ये आपण पतनियंत्रणाची संख्यात्मक साधनं या संदर्भात चर्चा करत आहोत. मागील तासाला आपण पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने त्यामध्ये एक बँक दर म्हणजे काय या साधनाच्या संकल्पनेची चर्चा केली. त्याचबरोबर बँक दर या साधन यशस्वी करण्यासाठी त्यामध्ये काही अडचणी येतात, त्या अडचणींची सुद्धा समस्यांची सुद्धा आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं साधन आहे खुल्या बाजारातील उलाढाल, ओपन मार्केट ऑपरेशन. आता या उलाढाल अंतर्गत धोरणात मध्यवर्ती बँक पतनियंत्रणाच्या हेतूने स्वतःकडील सरकारी रोख्यांची जाणीवपूर्वक खरेदी किंवा विक्री करत असते आणि यासाठी स्वतः मध्यवर्ती बँक पुढाकार घेते आणि अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्याचा आढावा घेऊन सरकारी रोखे, तारण, हुंड्या इत्यादींची खरेदी विक्री करण्याचे याचा निर्णय स्वतः ती बँक घेत असते. खुल्या बाजारातील मध्यवर्ती बँकेच्या विक्री व्यवहाराचा पतपुरवठ्यावरती सर्वसाधारणपणे निश्चितच परिणाम होत असतो आणि तो पुढील प्रमाणे: जेव्हा मध्यवर्ती बँक किंवा रिझर्व्ह बँकेला अशा रोख्यांची बँक किंवा व्यक्तींना विक्री करते तेव्हा बँक व व्यक्तीकडील पैसा मध्यवर्ती बँकेकडे जातो. त्याचा परिणाम बँकांची पतनिर्मितीची क्षमता घटते आणि क्षमता घटल्यानंतर तो लोकांच्याकडला हातातलाही पैसा कमी होतो आणि मागणी कमी होऊन चलनवाढीवर बऱ्याच वेळेला नियंत्रण ठेवता येतं. याउलट मध्यवर्ती बँक जेव्हा रोखे किंवा तारणांची खरेदी करते तेव्हा ते बँकाकडून किंवा व्यक्तीकडूनच त्या खरेदी करावी लागते. अशावेळी परत सर्व पैसा रिझर्व्ह बँकेकडून या व्यापारी बँकांच्याकडे जातो. त्यामुळं बँकांच्या निधीत वाढ होते. तसेच व्यक्तींनी रोख्यांची विक्री केल्यामुळे व्यक्तींनाही पैसे मिळतात, ते पैसे ते बँकेत ठेवतात. परिणामी बँकांच्या ठेवीमध्ये वाढ होते आणि बँकांच्या पतनिर्मितीमध्ये सुधारणा होत असते किंवा जास्तीत जास्त पतनिर्मिती करून आर्थिक व्यवहाराला गती देत असतात. म्हणजेच ज्या वेळेला चलनवाढ किंवा भाववाढ ही नियंत्रित करायची असेल, रोखायची असेल, अशा वेळेला जर चलनवाढ रोखायची असेल तर रिझर्व्ह बँक रोख्यांची विक्री करते आणि जर चलनवाढला गती द्यायचं असेल, ते आर्थिक विकासाला गती द्यायचं असेल तर स्वतः रोख्यांची खरेदी करते. अशा पद्धतीनं स्वतः RBI त्याबाबत नियंत्रण करून चलन अर्थव्यवस्थेत खरेदी विक्री किंवा रोख्यांची खरेदी विक्री करण्याची त्यालाच खुल्या बाजारातील उलाढाल असे म्हणतात आणि ही विक्री करण्याचे पूर्णपणे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत. आणि मौद्रिक धोरणाची परिस्थिती पाहून मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून या संख्यात्मक पतनियंत्रणाचा रिझर्व्ह बँकेकडून वापर केला जातो. आणि अशा प्रकारे जेव्हा अर्थव्यवस्थेत भाववाढीची स्थिती असते तेव्हा समग्र मागणी कमी करणे आवश्यक असते. अशावेळी मध्यवर्ती बँक सरकारी रोख्यांची विक्री करून बँकांची पतनिर्मितीची क्षमता व व्यक्तीची क्रयशक्ती कमी करते. आणि या उलट ज्या वेळेला अर्थव्यवस्थेला आर्थिक मंदीतून बाहेर काढायचं असते, देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढायचे असते, अशावेळी मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती होणे आवश्यक असते. अशावेळी मध्यवर्ती बँक सरकारी रोख्यांची खरेदी करून बँका व व्यक्तीकडे अधिक निधी कसा राहील यांची दक्षता घेते. अशा पद्धतीच्या या संकल्पनेला खुल्या बाजारातील उलाढाल असे पतनियंत्रणाचे संख्यात्मक दुसऱ्या क्रमांकाचं साधन आहे. तरी पण या साधनांच्यावरती काही मर्यादा आलेल्या आहेत. खुल्या बाजारातील उलाढाल या साधनांच्यावरती काही मर्यादा आहेत. मध्यवर्ती बँक इच्छेनुसार, गरजेनुसार जरी या व्यवहाराची पूर्तता होत असली तरीसुद्धा त्याला पुढील काही मर्यादा आहेत. एक, रोखतेचा वापर. जेव्हा मध्यवर्ती बँकेकडील अतिरिक्त निधी कमी करण्यासाठी रोख्यांची विक्री करते आणि तो जास्तीत जास्त निधी कमी करून पतनिर्मिती रोखते
तेव्हा व्यापारी बँका इतर मार्गाने हा निधी जमा करू शकतात आणि त्यामुळं मध्यवर्ती बँकेचं हे धोरण बरेच वेळेला अकार्यक्षम ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे व्यापारी बँकांनी रोखे मध्यवर्ती बँकेस विकून जमा केलेला निधी कर्ज फेडण्यासाठी वापरला तरच पतनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार नाही. पण बऱ्याच वेळेला अशा प्रकारे खुल्या बाजारातील व्यवहारामुळे जमा झालेला निधी वापरला जातो ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं या रोखेचा वापर करत असताना या ठिकाणी या धोरणांची कार्यक्षमता किंवा या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये बऱ्याच प्रमाणात मर्यादा येते. दुसरा आहे अल्पविकसित रोख बाजार. खुल्या बाजारातील व्यवहाराच्या यशस्वीसाठी देशातील रोखे बाजार हा विकसित असणं आवश्यक असतं. पण बऱ्याच वेळेला विकसनशील देशात, अल्पविकसित देशामध्ये रोखे बाजार, नाणे बाजार हा विकसित असत नाही. आणि जर नाणे बाजार, रोखे बाजार विकसित नसेल तर रिझर्व्ह बँकेचं कुठलंही संख्यात्मक साधन हे कार्यक्षम यशस्वी होत नाही किंवा त्याची अंमलबजावणी या व्यापारी बँकांच्यावरती होत नाही किंवा निर्बंध आणू शकत नाही आणि तेवढ्या प्रमाणात ते व्यवहार तत्परतेने होत नाहीत. त्यामुळं अल्पविकसित रोखे बाजार ही एक मर्यादा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. कठीण अंमलबजावणी. खुल्या बाजारातील व्यवहार वाटतात तितके सोपे असत नाही. बऱ्याच वेळेला मध्यवर्ती बँक रोखे खरेदी करणे सोपे असते, परंतु रिझर्व्ह बँकेचे रोखे विकणे फार कठीण आहे. त्याचप्रमाणे व्यापारी बँकांनाही पतनियंत्रण किंवा पतपैसा सोपा असतो, परंतु पतविस्तार हा कठीण असतो. अशा प्रकारे व्यापारी बँकांचा प्रतिसाद या व्यवहारांना कितपत महत्त्वाचा ठरतो त्यावरतीच या खुल्या बाजारातील व्यवहार उलाढालीवरती किंवा हे साधन यशस्वी होऊ शकते. अशा पद्धतीनं खुल्या बाजारातील उलाढाल म्हणजे काय आणि खुल्या बाजारातील उलाढालीवर मर्यादा, एक रोखतेचा वापर, अल्पविकसित रोखे बाजार आणि कठीण अंमलबजावणी ह्या 3 मर्यादामुळं बऱ्याच प्रमाणात या खुल्या बाजारातील उलाढाल्या पतनियंत्रणाच्या साधनावर मर्यादा येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तिसरं साधन आहे संख्यात्मक साधन, राखीव निधीचे बदलते गुणोत्तर. आता पतनियंत्रणाचे हे एक अलीकडच्या काळातील सर्वात महत्त्वपूर्ण साधन आहे आणि या साधनाचा सुरुवातीला सर्वप्रथम अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने, की ज्या बँकेला फेडरल रिझर्व्ह बँक म्हणतात, त्यांनी वापर केला. मध्यवर्ती बँक ही देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असते आणि व्यापारी बँकांच्या निधीत काही टक्के ही बँक स्वतःकडे ठेवते निधीचा आणि तो निधी 2 प्रकारे व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेकडे ठेवावा लागतो. तो निधी म्हणजे एक रोख राखीव निधी आणि दुसरं वैधानिक रोखता निधी. तर रोख राखीव निधी म्हणजे हा व्यापारी बँकांना त्यांच्या ठेवीचा काही टक्के भाग कायद्याने हा मध्यवर्ती बँकेकडे ठेवावाच लागतो. एका विशिष्ट न्यूनतम व अधिकतम मर्यादेत व्यापारी बँक त्यात बदल करू शकते. रोख राखीव निधीतील बदलामुळे व्यापारी बँकांच्या पतनिर्मिती क्षमतेवर प्रभाव पडत असतो, परंतु रोख राखीव निधीतील बदलाचा बँकांच्या पतनिर्मितीवर पुढीलप्रमाणे प्रभाव पडत असतो. समजा एक उदाहरण घेऊया. मध्यवर्ती बँकेने राखीव निधी 10% एवढा ठेवला, म्हणजे व्यापारी बँकांना आपल्या ठेवीच्या 10% रक्कम मध्यवर्ती बँकेकडे ठेवावी लागते. त्याचा परिणाम असा होतो की मध्यवर्ती बँकेकडील प्रत्यक्ष पतनिर्मिती एकूण ठेवीच्या 90% रक्कमच त्यांना पतनिर्मितीसाठी शिल्लक राहते. आणि जर मध्यवर्ती बँकेने रोख राखीव निधीचे प्रमाण जर 12% वाढवलं तर परत व्यापारी बँकांना 88%च निधी शिल्लक राहील. तात्पर्य असं की देशात अधिक पतपुरवठ्याची गरज असेल त्यावेळेला मध्यवर्ती बँक रोख राखीव निधीमध्ये कपात करून बँकांच्या निधीमध्ये वाढ करू शकते. आणि या उलट जेव्हा चलनवाढीची अवस्था असते तेव्हा मध्यवर्ती बँक रोख राखीव निधीमध्ये वाढ करून बँकांच्या पतनिर्मितीवर मर्यादा आणते. अशा पद्धतीने
रोख राखीव निधी हे एक अत्यंत प्रभावी असं साधन आहे। यात मध्यवर्ती बँकेचे आदेश हे इतर बँकांना पाळावेच लागतात। येथे व्यापारी बँकांच्या सहकार्याचा प्रश्नच उद्भवत नाही। म्हणजेच कारण व्यापारी बँकांनी जर आदेश नाही पाळले तर रिझर्व्ह बँक कायद्याने त्यांच्यावरती बंधनं आणू शकते, त्यांचे कायदेशीर अधिकार प्रसंगी ती काढून घेऊ शकते। म्हणजेच व्यापारी बँकांना अशा वेळेला रिझर्व्ह बँकेचं हे धोरण स्वीकारावंच लागतं, त्यांना सहकार्य करावंच लागतं। अशा पद्धतीनं रोख राखीव निधी हे एक राखीव निधीचे बदलते गुणोत्तर यामधला एक पहिला वापर या ठिकाणी करू शकते। दुसऱ्या प्रकारचा निधी आहे। आता तरी पण या रोख राखीव निधीच्या काही मर्यादा येतात। बऱ्याच वेळेला एकदा रोख राखीव निधीचं प्रमाण ठरवलं तर त्यात सतत बदल करता येत नाही। तुम्ही सतत बदल कराल म्हटला तर ते शक्य नाही। त्यामुळं ही एक मर्यादा आहे की सतत बदल करता येत नाही। दुसरा आहे व्यापारी बँकांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतो। सतत असं जर राखीव रोख निधीच्या गुणोत्तराच्या प्रमाणात जर बदल केले तर व्यापारी बँकांचं जे काही उत्पन्न आहे त्याच्यावरती परिणाम होतो। बऱ्याच वेळा त्या व्यापारी बँका तोट्यात जाण्याची सुद्धा शक्यता असते। आणि तिसरं आहे हुंडी बाजारास अपायकारक। सतत रोख राखीव निधीचं बदल तर जो हुंडी बाजार जो विकसित होणार असतो, डेव्हलप होणार असतो, त्याचे जे आर्थिक व्यवहार कार्यक्षमतेने होत असतात त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच प्रमाणात मर्यादा आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे हुंडी बाजारास अपायकारक स्थिती आपल्याला दिसून येते। दुसरं आहे वैधानिक रोखता निधी। वैधानिक रोखता निधी या अंतर्गत व्यापारी बँकांना आपल्या एकूण ठेवीच्या काही प्रमाणात रोख पैसा, सोने, सरकारी रोखे किंवा तत्सम तरल साधने हे यामध्ये गुंतवणूक ही करणं गरजेचं असतं। मध्यवर्ती बँकेस वैधानिक रोखता निधीमध्ये आवश्यकतेनुसार जर बदल करायचा असेल तर ते बदल करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य या मध्यवर्ती बँकेत आहे। आणि या वैधानिक रोखता निधी या साधनात आवश्यक तेव्हा मध्यवर्ती बँक बदल करून व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीच्या क्षमतेवर प्रभाव पाडू शकते। जेव्हा मध्यवर्ती बँकेकडून वैधानिक रोखता निधी वाढवला जातो तेव्हा बँकांना आपल्या ठेवीच्या अधिक टक्के भाग तरल स्वरूपामध्ये गुंतवावाच लागतो। परिणामी प्रत्यक्ष पतनिर्मितीसाठी कमी निधी उपलब्ध राहतो। याउलट जेव्हा अधिक पतनिर्मितीची आवश्यकता असते तेव्हा मध्यवर्ती बँक वैधानिक रोखता निधीमध्ये कपात करते आणि अशावेळी बँकांना तरल स्वरूपात कमी गुंतवणूक करावी लागते आणि त्यांची पतनिर्मितीची क्षमता सुधारू शकते। अशा पद्धतीनं भारताचा जर विचार केला तर भारतातील रिझर्व्ह बँक वैधानिक रोखता निधी हा जास्तीत जास्त 40% या रिझर्व्ह बँकेला वाढविता येतो। आणि अशा पद्धतीनं या वैधानिक रोखता निधीचा रिझर्व्ह बँक आपल्या अधिकाराचा वापर करून पतपुरवठ्याचं प्रमाण कमी करू शकते आणि काही वेळेला आर्थिक मंदीतून अर्थव्यवस्थेला वाढवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा पतनिर्मितीला चालना देऊ शकते। अशा प्रकारे मध्यवर्ती बँक ही राखीव निधीत बदल करून बँकांच्या पतनिर्मितीच्या क्षमतेवर प्रभाव पाडते आणि हे मौद्रिक नीतीचे हे अत्यंत प्रभावी साधन मानलं जातं। कारण राखीव निधीचं प्रमाण हे व्यापारी बँकावर कायद्याने बंधनकारक असतं आणि यासाठी रोखे बाजार तितकासा संघटित व विकसित असलाच पाहिजे असं नाही। यासाठी रिझर्व्ह बँक या साधनाचा जास्तीत जास्त वापर करू शकते। अशा पद्धतीनं रिझर्व्ह बँकेची पतनियंत्रणाची संख्यात्मक साधनं यांची आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे। पहिलं साधन बँक दर, दुसरं खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री आणि तिसरं रोख राखीव निधीचे बदलते गुणोत्तर। या 3 साधनांना रिझर्व्ह बँकेचे पतनियंत्रणाची संख्यात्मक साधनं असे म्हणतात। धन्यवाद।